पहिला प्रकार कोणता आहे? तर मौखिक भाषा. मौखिक भाषा. दुसरा आहे लिखित भाषा. तिसरा आहे संकेतात्मक भाषा. मौखिक भाषा म्हणजे काय, राजेश्री मॅम? जेव्हा आपले विचार आपण बोलून व्यक्त करतो, दुसऱ्याला आपण बोलून व्यक्त करतो, त्याला हम्म, मौखिक भाषा असे म्हणतात. बरोबर. ज्या वेळेस आपण आपले विचार बोलून व्यक्त करतो व्यक्त त्यावेळेस त्याला करतो. मौखिक भाषा असं म्हणतात. या ठिकाणी असं समजायचं की दोन्ही स्वरूपामध्ये ज्या वेळेस आपण विचार व्यक्त करतो त्यावेळेस त्याला आपण मौखिक भाषा म्हणतो. ते भले आपण बोलू अथवा समोरचा व्यक्ती बोलू किंवा कोणीही बोलू, पण ध्वनीच्या रूपामध्ये ज्या वेळेस आपल्याला विचार समजतात त्यावेळेस त्याला आपण मौखिक भाषा म्हणतो. लिखित भाषा, अंजली मॅम? लिहून विचार व्यक्त केले जाते त्याला लिखित भाषा म्हणतात. ज्या वेळेस आपण आपले विचार लिहून व्यक्त करतो पत्राच्या स्वरूपामध्ये, एखाद्या वहीवरती, पेजवरती, अक्षराच्या स्वरूपामध्ये आपण लिहून व्यक्त करतो त्यावेळेस लिखित भाषा, त्या भाषेला लिखित भाषा म्हणतात. आणि संकेतात्मक भाषा म्हणजे काय? चिन्हांच्या आधारे किंवा हालचालींच्या आधारे ज्या वेळेस आपण आपले विचार व्यक्त करतो त्यावेळेस त्याला आपण संकेतात्मक भाषा असे म्हणतो. ठीक आहे. आता हे आपण एकदम बेसिक पासून शिकत आहोत, त्यामुळे ओजस 10th मध्ये आहेस, तुला थोडस वाटू शकतं की वेगळं, हे तुझ्या सिलेबस मध्ये नाही, पण याचा उपयोग तुला होणार आहे पुढे. ठीक आहे. पुढे आपण पाहिलं होतं वर्ण. वर्ण कशाला म्हणायचं? तर जे मूळचे ध्वनी आहेत, आपल्या तोंडातून जे मूळचे ध्वनी निघतात त्यांना वर्ण म्हणतो. संस्कृत मध्ये एकूण वर्ण किती आहेत? तर एकूण 42 वर्ण संस्कृत मध्ये आहेत, जे की आपले पाणिनीय माहेश्वर सूत्रामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. पण माहेश्वर सूत्र ज्यावेळेस तुम्ही काउंट कराल वर्णांचा त्यावेळेस तुम्हाला 43 वर्ण मिळतील. अ इकून रुल दृक इथपासून अ पासून तर हल चा ह पर्यंत एकूण 43 वर्ण आहेत. तरी सुद्धा आपण 42 वर्ण आहेत असं म्हणतो. का? कारण की आहेत 42च वर्ण, परंतु माहेश्वर सूत्रामध्ये ह जो आहे तो ह पुन्हा घेतलेला आहे. 14वं जे सूत्र आहे हल. ठीक आहे. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे हल. या ठिकाणी सुद्धा ह आलेला आहे आणि सूत्र क्रमांक 5 या ठिकाणी सुद्धा ह हयवरडचा ह आलेला आहे. तर ह पुन्हा आलेला आहे कारण की 13व्या सूत्रापर्यंत व्यंजन आणि 14व्या सूत्रामध्ये जे आहे ते हलंत्यम संज्ञा करण्यासाठी आलेलं आहे. ज्यावेळेस लघु सिद्धांत कौमुदी आहे त्या ठिकाणी सूत्र आहे हलंत्यम. हलंत्यम म्हणजे काय? अंत्यम हल. प्रत्येक सूत्राच्या शेवटी एक वर्ण आहे आणि तो वर्ण हलंत दिलेला आहे. हलंत म्हणजे मराठीमध्ये आपल्याला शिकवलं की त्याला आपण पाय मोडका म्हणतो आपल्या भाषेमध्ये. त्या वर्णाचा काय केलेला आहे? पाय मोडलेला आहे. त्याला संस्कृतमध्ये हलंत म्हणतात. हलंत. तर तो जो हलंत वर्ण आहे तो हलंत संज्ञा करण्यासाठी हल हे सूत्र दिलेलं आहे. तर एकूण वर्ण आहेत 42. त्यापैकी स्वर किती आहेत? तर एकूण 9 स्वर आहेत. ह्या 9 स्वराचे 13 स्वर आपण म्हणून करतो. ते कसे होतात ते आपण पुढे पाहणार आहोत. पण सध्या आहेत 42 वर्ण, 9 स्वर आहेत. व्यंजन किती आहेत? तर एकूण 25 स्पर्श वर्ण, अंतस्थ वर्ण 4 आणि उष्म वर्ण 4. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आणि अयोगवाह आहेत 2, पण ते वर्णामध्ये येत नाही, त्याला आपण अनुस्वार आणि विसर्ग असं म्हणतो. काही आहेत संयुक्त वर्ण. कोणती कोणती संयुक्त वर्ण आहेत? संयुक्त वर्ण म्हणजे जोड अक्षर, दुसरं तिसरं काही नाही. संयुक्त वर्ण म्हणजे काय? जोड अक्षर. मग जोड अक्षर तर भरपूर आहेत, पण इथे संयुक्त वर्ण तुम्हाला फक्त 2च दिलेले दिसतील, क्ष आणि ज्ञ. कोणते कोणते दिलेले आहेत? क्ष आणि ज्ञ. मग शंका अशी यायला पाहिजे की भरपूर जर जोड अक्षर आहेत तर इथे फक्त क्ष आणि ज्ञ हीच का दिलेली आहेत? शंका समजते ना? कोणतेही दोन व्यंजन, कोणतेही दोन वर्ण ज्या वेळेस आपण एकत्र जोडू त्यावेळेस त्याला आपण जोड अक्षर असं म्हणतो. जसं उदाहरणार्थ इथे मी एक शब्द लिहितो. जसं की इथे मी भक्त शब्द लिहिला. भक्त या शब्दामध्ये त हे जोड अक्षर आहे. क आणि त एकाला एक जोडलेला आहे, जोड अक्षर आहे.
दोन वर्ण एकत्रित जोडले तर त्याला आपण जोडाक्षर म्हणतो, त्यालाच संयुक्त वर्ण सुद्धा म्हणतो. मग सगळे जर जोडाक्षर होऊ शकतात तर इथे क्ष आणि ज्ञच का दिले, याचं कारण असं आहे की बाकीचे वर्ण ज्या वेळेस आपण एकत्र जोडू त्यावेळेस त्यांच्या आकारामध्ये किंवा आकृतीमध्ये काहीही फरक होत नाही. ठीक आहे, जास्त फरक होत नाही असं म्हणू शकतो आपण. जसं की इथे भक्त शब्दामध्ये क आणि त जोडलेला आहे, पण क आपल्याला स्पष्ट रूपाने दिसतो आणि त सुद्धा आपल्याला स्पष्ट रूपाने दिसतो की या जोडाक्षरामध्ये कोणती कोणती दोन वर्ण आहेत ते आपल्याला स्पष्ट रूपाने कळतं. म्हणून या ठिकाणी आपण, परंतु क्ष आणि ज्ञ ही जी दोन जोडाक्षर आहेत ही संयुक्त वर्ण आपल्याला स्पष्ट रूपाने तिथे दिसत नाही की क्ष मध्ये कोणते कोणते वर्ण आहेत आणि ज्ञ मध्ये कोणते कोणते वर्ण आहेत. त्यामुळे इथे संयुक्त वर्णामध्ये फक्त आपण दोनच वर्ण दिलेले आहेत. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय? काही शंका इथे? सर हम्म? त्र पण येतं ना सर? हो हो, त्र त्र पण येतं, परंतु त्र मध्ये पण जास्त फरक नाहीये, म्हणजे वेगळ्या प्रकारे लिहिले जात नाहीत ते ज्यावेळेस जोड होतात. जसं की तत्र शब्द आहे तर इथे सुद्धा त जो आहे, हा त जो आहे ती वरची दांडी जी आहे ती त ची, आणि र जो आहे तो पोटामध्ये लिहिलेला आहे. कोणत्याही अक्षरामध्ये र जर पोटामध्ये लिहायचा असेल तर एक तिरपी रेष लिहिली जाते. त्याच्यामुळे ते आपल्याला कळून येतं की इथे त आणि र आहे. जसं की ह्रस्व शब्द आहे, आता र, इथे सुद्धा हच्या पोटामध्ये र ची रेष आहे, तर ते समजतं आपल्याला की ती र ची रेष आहे. पण ज्यावेळेस क्ष आणि ज्ञ, आता क्ष मध्ये कुठे क दिसतोय का आपल्याला? नाही. नाही दिसत. पण श दिसतोय का? नाही दिसत. म्हणून आपण संयुक्त वर्णामध्ये फक्त क्ष आणि ज्ञ इथे समजून सांगितले की त्याच्यामध्ये कोणते कोणते वर्ण आहेत. तर क्ष कोणते दोन वर्ण मिळून तयार झालेला आहे? क आणि श मिळून तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये अ हा स्वर आलेला आहे. ठीक आहे, स्वराचं काही नसतं, स्वर आपण कोणताही मिसळू शकतो क्ष वर्णानुसार. जसं की उदाहरणार्थ इथे जर मी अ च्या ऐवजी इथे ई ऍड केला तर पुढे क्षच्या ऐवजी काय होईल? शी. ची. बरोबर, च्या ऐवजी होईल शी. समजलंय? तर हे वर्ण विग्रहामध्ये आपण ते शिकणार आहोत, वर्ण विच्छेद आणि वर्ण संयोगामध्ये. इथे सर फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की क्ष कोणती कोणती दोन वर्ण मिळून तयार झालेला आहे, तर क आणि श मिळून क्ष तयार झालेला आहे. त्याच्यामुळे ज्या सर वेळेस वर्ण, हा सर श्र श्र मिश्रच येतं ना श्र, ते पण हो हो नाही येत का? हो, श्र मध्ये पण काय आहे, श आपल्याला स्पष्ट रूपाने दिसतो. जसं की हम्म, श्रवण शब्द आहे, हाच ना श्र. इथे श आपल्याला स्पष्ट रूपाने दिसतो आणि र खाली आहे, म्हणजे आहे तो संयुक्त वर्ण, जोडाच अक्षर आहे ते. परंतु इथे काय नाही लिहिलं तर तो आपल्याला ओळखू येतो म्हणून लिहिलेलं नाही. पण क्ष आणि ज्ञ ओळखू येत नाही. तर लक्षात ठेवायचं काय आहे की क्ष, क आणि श मिळून तयार झालेला आहे. आणि ज्ञ मध्ये काय आहे तर ज आणि ञ, जो की च वर्गामधील च छ ज झ ञ, त्याचं उच्चारण कसं केलं जातं? च छ ज झ ञ. तर ज आणि य मिळून ज्ञ तयार झालेला आहे. तर याचं सुद्धा उच्चारण रूढीनुसार आणि व्याकरणानुसार वेगळं वेगळं होतं. आपल्या महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये आपण ज्ञ असं उच्चारण करतो. काय उच्चारण करतो? ज्ञ असं उच्चारण करतो. त्याच जागेवरती जर आपण उत्तराखंडामध्ये गेलं तर उत्तराखंडामध्ये याच ज्ञचं उच्चारण ज्ञ असं केलं जातं. जसं उदाहरणार्थ ते ज्ञान म्हणतात, ज्ञान. महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर असं म्हणतात. आपण महाराष्ट्रानुसार ज्ञ म्हणतो, ज्ञानेश्वर. पण व्याकरणानुसार त्याचं उच्चारण काय आहे तर ज्ञ असं त्याचं उच्चारण आहे, ज्ञान. कारण की तो ज आणि ञ मिळून तयार झालेला आहे. मग प्रश्न असा पडेल की त्याचं उच्चारण नेमकं कसं करायला पाहिजे.
व्याकरणानुसार करायला पाहिजे की रूढीनुसार करायला पाहिजे? तर याचं उत्तर असं आहे की ज्या ठिकाणी आपण रूढीनुसार उच्चारण करतो त्या ठिकाणी रूढीनुसारच उच्चारण करणं योग्य आहे. उदाहरणार्थ काय आहे की आता समजा उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये आपण आलात आणि भजन चालू आहे, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असं भजन चालू आहे. सगळेजण ज्ञानोबा 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 ज्ञानेश्वर माऊली असं म्हणताय. आणि तिथे जर आपण ज्ञानेश्वर माऊली असं जर म्हटलं तर सगळे लोक आपल्या तोंडाकडे बघायला लागतील, काय म्हणतोय हा. तर ज्या ठिकाणी भक्तीचा आणि रूढीचा विषय आहे त्या ठिकाणी आपण रूढीनुसारच त्याचं उच्चारण करणं योग्य आहे. कारण की त्या ठिकाणी पाप आणि पुण्याचाच विषय आहे, व्याकरणाचा संबंध त्या ठिकाणी घेणं योग्य नव्हे. ठीक आहे. तर ज्या ज्या ठिकाणी उच्चारणाचे रूल्स येतील, नियम येतील, त्या त्या ठिकाणी मी तुम्हाला ते उच्चारणाचे नियम सांगणार आहे. तर ज्ञचं उच्चारण कसं, रूढीनुसार ज्ञ केलं तरी बरोबरच आहे. आणि जर पहिल्यापासून एखाद्या शब्दाचं ज्ञान असं उच्चारण करण्याची सवय लागली तरी सुद्धा ते बरोबरच आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हटलं तरी बरोबर आहे, पण मंदिरामध्ये भजन करतायत तर ज्ञ म्हणायला पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत समजलंय? हो सर, पण तरी पण एक याला समअप करताना म्हणजे मी ज्ञान असं पण म्हणू शकते, ज्ञान असं पण म्हणू शकते आणि हो ज्ञान असं पण म्हणू शकते, पण हो लिहिताना हो मात्र मला फोड अशीच लिहायची. हो हो बरोबर बरोबर. सर? फोड ज्या वेळेस लिहाल ओके तुम्ही, फोड म्हणजेच विग्रह ज्या वेळेस लिहाल त्यावेळेस विग्रह आपल्याला असंच लिहायचा आहे. म्हणजे ज्ञानेश्वर जरी म्हणत असलो तर तिथं विग्रहामध्ये ग येणार नाहीये. हो बरोबर. आणि ज्ञान जरी म्हणत असेल तर तिथे द येणार नाहीये. अगदीच. व्याकरणानुसार त्याचा विग्रह ज धन य धन अ अथवा जो कोणता स्वर असेल तो. जसं ज्ञान शब्दामध्ये आ असेल तर तो आ स्वर येईल, तो विग्रहामध्ये सांगणार होता. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? अगदी अगदी धन्यवाद. पुढची स्लाइड अत्यंत महत्वाची आहे. इथपर्यंत आपण मागेच पाहिलं होतं. या स्लाइड वरती आपण शिकतोय वर्णानाम उच्चारण स्थानानी बहु महत्वपूर्ण असते. किम कारणेन वर्णाचे उच्चारण स्थान अत्यंत महत्वाचे आहे. संधी शिकताना, समास शिकताना हे उच्चारण स्थान आपल्या लक्षात यायला पाहिजे. स्थान म्हणजे काय? ठिकाण. स्थान म्हणजे काय? ठिकाण. आपण स्थान शब्द, भरपूर शब्द आपण जीवनशैलीमध्ये आपल्या रोजच्या वापरामध्ये आपण वापरत असतो. बस स्थानक, रेल्वे स्थानक, ठीक आहे, स्थळ पत्रिकेमध्ये असतं स्थळ. तर ते स्थळ म्हणजे काय? स्थल. स्थल म्हणजे स्थान. कशाचं स्थान? वर्णाचं उच्चारणाचं स्थान. आपण तोंडाने बोलतो, हे बोलण्याची जी क्रिया करणारं यंत्र आहे ते आपलं तोंड आहे. हे तोंड म्हणजे काय? बोलणारं यंत्र आहे. माझ्या लॅपटॉपचा कॅमेरा सुरू होत नाहीये, उद्या त्याला काहीतरी करतो. ठीक आहे, पुढच्या स्लाइड वरती मी ते दिलेलं आहे. हे बघ, असं आपलं तोंड आहे. हे तोंड म्हणजे उच्चारणाचं, वर्ण उच्चारणाचं यंत्र आहे. क उच्चारण करतो, अ उच्चारण करतो. एकाच तोंडामधून वेगळ्या वेगळ्या अनेक वर्णांचं उच्चारण आपण तोंडामधून करतो. याचा अर्थ असा आहे की आपल्या तोंडामधल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून त्या वर्णाचं उच्चारण होतं. ठीक आहे. उच्चारण कशामुळे होतं? तर पोटामधून जो वायू बाहेर येतो तोंडामधून, त्या वायूमुळे वर्णांचं उच्चारण होतं. तो वायू वेगळ्या, वायू म्हणजे हवा, ठीक आहे, ती हवा वेगळ्या वेगळ्या स्थानांना स्पर्श करते, तोंडामधील वेगळ्या वेगळ्या ठिकाणांना स्पर्श करते आणि वेगळ्या वेगळ्या वर्णांचं उच्चारण आपल्या तोंडामधून होतं. तर ती हवा, पोटामधून येणारी हवा ज्या ठिकाणी स्पर्श करून ज्या वर्णाचं उच्चारण करते त्या वर्णाचं ते उच्चारण स्थान आहे असं आपण समजतो. उदाहरणार्थ, पहिलं मुख्य उच्चारण स्थान आहेत 5. किती उच्चारण स्थान आहेत? मुख्य उच्चारण स्थान आहेत 5. पहिलं उच्चारण स्थान आहे कंठ. इथे पहा, त्याला 1 नंबर दिलेला आहे, 1 क्रमांक दिलेला आहे, कंठ. दुसरं उच्चारण स्थान आहे तालू. कुठे दिलेला आहे तालू? बघा 2 नंबर. दात आणि आपल्या तोंडामधील जो खोलगट भाग आहे त्याच्या मधलं जे ठिकाण आहे दाताच्या एक्झॅक्ट वर, तो ठिकाण म्हणजे तालू. त्यालाच आपण मराठीमध्ये टाळू असं म्हणतो. पहिलं ठिकाण आहे कंठ, कंठ म्हणजे गळा. दुसरं ठिकाण आहे तालू. तिसरं ठिकाण आहे मूर्धा.
काय आहे? मूर्धा. नीट म्हणायचं. आमचे गुरुजी म्हणायचे तोंडातून थुका उडाला तरी चालेल, पण मूर्धा म्हणायचं, मुर्दा नाही म्हणायचं. मुर्दा म्हणजे मढ होईल, मढ. शव. संस्कृत भाषायाम शव कथयती. तर मूर्धा, मूर्धा म्हणजे काय? मूर्धन्य, तोंडामध्ये जो खोलगट भाग आहे त्याला म्हणतात मूर्धा. त्या ठिकाणाहून सुद्धा वर्णांचं उच्चारण होतं. चौथं ठिकाण आहे दंत. दंत म्हणजे दात. दंत म्हणजे काय? दात. काही वर्णांचं उच्चारण करताना वायू आणि जिभेचा स्पर्श आपल्या दातांना होतो, त्यामुळे त्या वर्णांचं उच्चारण स्थान आपण काय म्हणतो? दात. पाचवं उच्चारण स्थान आहे ओठ. मराठीमध्ये ओठ, संस्कृतमध्ये ओष्ठ. पाचवं उच्चारण स्थान काय आहे? ओष्ठ. म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार करण्यासाठी ओठांचं सहाय्य घेतलं जातं त्या वर्णांना आपण काय म्हणतो? ओठ. त्या वर्णांचं उच्चारण स्थान काय आहे? तर ओठ आहे. असे एकूण 5 मुख्य उच्चारण स्थान आहेत. इथे 6 नंबरचं नासिका सुद्धा उच्चारण स्थान दिलेलं आहे, परंतु नासिका उच्चारण स्थान आहे, परंतु असा एकही वर्ण नाही की ज्याचं उच्चारण फक्त नाकामधून केलं जातं. ठीक आहे. मुखसहित नाकामधून उच्चारण केलं जातं. त्याला लघुसिद्धांत कौमुदीमध्ये सूत्र सुद्धा आहे. मुखनासिको मुखनासिका वचनोनुनासिक, असं लघुसिद्धांत कौमुदीमध्ये सूत्र आहे की मुखसहित नाकामधून त्याचं उच्चारण केलं जातं. असे कोणते कोणते वर्ण आहेत ते आपण पाहणार आहोत. इथपर्यंत समजलंय का? वर्णांचं उच्चारण स्थान कशाला म्हणायचं? उच्चारण स्थान कोणती आहेत? 5 उच्चारण स्थान मुख्य आहेत. पहिलं आहे कंठ. कंठ म्हणजे गळा. ज्या वर्णांचं उच्चारण कंठामधून होतं त्या वर्णांचं उच्चारण स्थान कोणतं आहे? कंठ. ज्या वर्णांचं उच्चारण करण्याकरता आपली जीभ टाळूला स्पर्श करते, वायू सुद्धा टाळूला स्पर्श करतो, त्या वर्णांचं उच्चारण स्थान आहे तालू. ज्या वर्णांचं उच्चारण करण्याकरता जीभ आपली वक्राकार होते. वक्राकार होते म्हणजे काय? वाकडी होते. उदाहरण आपण पाहणार आहोत त्या चार्ट मध्ये. तर त्या वर्णांचं उच्चारण स्थान आहे मूर्धा. उदाहरण इथेच पाहूया. ठीक आहे. ट म्हणा. ट. माईक म्यूट करूनच ट म्हणून बघा. ट. ट ठ ड ढ म्हणताना आपली जीभ वाकडी होते, वरती वक्राकार होते, आणि वरती जो खोलगट भाग आहे त्याला धक्के देते. काय देते? धक्के देते. तर ते स्थान आहे मूर्धा. ट ठ ड ढ न. ठीक आहे. मूर्धा स्थान समजलाय. त्याच्यानंतर आहे दंत. त थ द ध म्हणा. त थ द ध. जीभ दातांना स्पर्श करते, त्यामुळे ते स्थान कोणतं आहे? दंत. आणि प फ ब भ म्हणा. वर्णांचं उच्चारण करताना प फ ब भ ओठांचं सहाय्य घ्यावं लागतं. अशा वर्णांचं उच्चारण स्थान काय आहे? ओठ. ठीक आहे. 5 उच्चारण स्थान समजले. कोणाला समजलं नाही असं आहे का? काही शंका आहे का? नाही शंका? ठीक आहे. कारण की त्या स्लाइड वरती ही इमेज दिलेली नाहीये, त्याच्यामुळे बघा. उच्चारण स्थानाने पहिलं स्थान आहे कंठ. त्याच्यासाठी संस्कृतमध्ये सूत्र आहे अकुह विसर्जनीयानाम कंठ. ज्यांचं व्याकरण झालेलं आहे शाळेमध्ये त्यांना ते लक्षात येईल. अकुह विसर्जनीयानाम कंठ. त्याचंच विश्लेषण पुढच्या चार्ट मध्ये दिलेलं आहे. स्वर आणि व्यंजनाचा जो कॉलम आहे तिथे विश्लेषण दिलेलं आहे. अ म्हणजे अ, कु म्हणजे क वर्ग, ह म्हणजे ह, विसर्जनीयानाम म्हणजे विसर्ग. तेच पुढे विग्रहामध्ये दिलेलं आहे. स्वरामध्ये कोण कोण येतं? कंठ. अ म्हणा. अ कंठामधून उच्चारण होतं अ म्हणून बघा. माईक म्यूट असताना अ, आ, क, ख, ग, घ, ग, ह. ठीक आहे. या वर्णांचं कंठामधून उच्चारण होतं, म्हणून त्यांचं स्थान कोणतं आहे? कंठ. कोणतं स्थान आहे? कंठ. आणि त्या स्थानावरून त्या वर्णांना एक नाव येतं. ते नाव शेवटच्या कॉलम मध्ये मी दिलेलं आहे. काय नाव येतं? कंठ्य. ज्या वर्णांचं उच्चारण कंठ या स्थानामधून होतं त्या वर्णांचं नाव काय आहे? कंठ्य. म्हणजे इथे जर तुम्हाला विचारलं क या वर्णाचं उच्चारण स्थान कोणतं आहे, तर तुम्ही सांगाल कंठ.
आणि तुम्हाला जर विचारलं क या वर्णाचं नाव काय आहे, त्यावेळेस तुम्ही सांगाल कंठ्य. समजलं? कंठ्य. जसं की आपण म्हणतो ना, पुण्यामध्ये राहणारा पुणेरी, नगरमध्ये राहणारा नगरी, कोल्हापूरमध्ये राहणारा कोल्हापुरी, मुंबईमध्ये राहणारा मुंबईकर. त्याचं राहण्याचं स्थान आहे मुंबई, पुणे, नगर. त्याच्यावरून त्याला नाव काय दिलं आपण? पुणेरी, नगरी, परभणीकर, नगरकर. तसंच आहे, कंठ या उच्चारण स्थानामधून उच्चारण होणाऱ्या वर्णांना कंठ्य असं नाव आहे. आणि त्यांचं स्थान कंठ काय आहे, का आहे, तर तुम्ही उच्चारण करून बघायचे. इथे दिलं म्हणून विश्वास नाही ठेवायचा. अचं स्थान कंठ आहे. कोण म्हणतं? मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही म्हणता म्हणून सुद्धा नाही. तुम्ही म्हणून बघायचं. म्हणून बघा, तुम्हाला स्पर्श जाणवेल हवेचा कंठामध्ये. अ, क, ख. पुढे आहे तालू. तालू म्हणजेच टाळू. ई, ई आणि ई. च, छ, ज, झ, ञ, य, श आणि तालव्य. त्यांचं नाव काय आहे? तालव्य. पुढे मूर्धा. ऋतुरसाणाम मूर्धा. सूत्र आहे ऋतुरसाणाम मूर्धा. मूर्धा हे स्थान कुठे आहे? दातांच्या लगेच मागे येणारा जो टणक ताळूचा भाग असतो तो म्हणता येईल का सर? हा, दातांच्या मागचा भाग झाला ताळू, त्याला तालू म्हणतो आपण. आणि त्याच्या मागे पडजिभेच्या वरती, पडजीभ आहे ना, पडजीभ कळते ना, लहान छोटे आहेत त्यांना. कृष्णाली पडजीभ हा कळते का? मास्तर. यस सर. हा, तर त्या पडजिभेच्या वरती जो खोलगट भाग आहे त्याला म्हणतात मूर्धा. तर ट, ठ, ड, ढ, ण, र आणि श यांचं स्थान काय आहे? मूर्धा. नाव काय आहे त्यांना? मूर्धन्य. पुढे आहे दंत. दंत म्हणजे दात. इथे दंताहा असे संस्कृत भाषेमध्ये बहुवचन दिलेलं आहे. एकवचन, द्विवचन, बहुवचन समजेल ते तुम्हाला. का बहुवचन दिलेलं आहे? कारण की आपल्या तोंडामध्ये एक दात नाहीये, खूप सारे दात आहेत. त्याच्यामुळे 32 दात आहेत. त्याच्यामुळे दंताहा असं बहुवचन दिलेलं आहे. तर कोणते कोणते वर्ण येतात दंत स्थानामधून ज्यांचं उच्चारण होतं? लृ आणि लृ. त, थ, द, ध, न, ल आणि स. त्याच्यावरून त्यांना नाव काय येतं? दंत्य. ओष्ठव. ओष्ठव म्हणजे ओठ. 2 ओठ आहेत म्हणून ओष्ठव. ठीक. उ, उ, उ. प, फ, ब, भ, म. यांचं नाव काय येईल? ओष्ठ्य. नासिका. नासिका म्हणजे नाक. नाकामधून ज्यांचं उच्चारण होतं. खरं तर नाक यांचं उच्चारण स्थान नाहीये, फक्त मुखसहित नासिका आहे. काय आहे? मुखसहित नासिका. कारण की ज्या वेळेस तुम्ही म म्हणा, म नाक दाबून म म्हणून बघा बरं, येईल का म्हणता? नाही येणार. आणि फक्त तोंड दाबून नाकाने म म्हणायचा प्रयत्न करा, नाही म्हणता येणार. म होईल फक्त. म्हणजेच काय? ग, य, ण, न, म हे 5 वर्ण असे आहेत की ज्यांचं उच्चारण आपण मुखसहित नाकाने करतो. कशाने करतो? मुखसहित नाकाने, तोंडासहित नाकाने उच्चारण होतं त्यांचं. म्हणजेच त्यांचे 2 उच्चारण स्थान आहेत. मुखही आहे आणि नाकही आहे. ब, ब, ब. नाक दाबून म म्हणण्याचा प्रयत्न केला तर उच्चारण असं होतं, ब, ब, ब. आणि तोंड दाबून नाकाने मचं उच्चारण करायचा प्रयत्न केला, होतंय फक्त. ठीक आहे. त्यामुळे त्यात उच्चारण स्थान काय? मुखसहित नासिका. तोंड सुद्धा आहे आणि नाक सुद्धा आहे. तसंच कंठ तालू. ए आणि ऐ हे जे 2 स्वर आहेत त्यांचं स्थान कोणतं आहे? कंठ तालू. सूत्र आहे ए दै तो हो कंठ तालू. पुढे आहे कंठोष्ठ. कंठ आणि ओठ. कंठ आणि ओठ या दोन्हीही स्थानामधून ज्यांचं उच्चारण होतं ते कोण आहेत? तर ओ आणि औ. बघा, म्हणून बघा, 2 ओठ आपले गोल होतात आणि कंठामधून वायूचा स्पर्श होतो. ओ आणि औ म्हणून त्यांचं 2 उच्चारण स्थान आहेत, कंठ आणि ओष्ठ. पुढे आहे दंतोष्ठ. दंत आणि ओष्ठ म्हणजे ओठ. दात आणि ओठ या दोन्हींचही साह्य लागतं असा एकच वर्ण आहे, तो म्हणजे व.
सूत्र आहे वकारस्य दंतोष्ठम. वकार, वकार म्हणजे व. ठीक आहे. वचं स्थान काय आहे? दात आणि ओठ. म्हणून बघा व, व आपला जो ओठ आहे ते दातांना स्पर्श करतात, जीभ सुद्धा, तेव्हा वचं उच्चारण होतं. खाली आहे जिव्हा मूल्य. हा जो स्वर आहे, खर तर हा स्वर आहे क आणि ख त्याच्यामध्ये येतो. याचं उच्चारण फक्त वेदामध्ये केलेला ख, ख असं उच्चारण होतं. क ख. सामान्य संस्कृतमध्ये आपल्याला त्याचं उच्चारण अशी म्हणजे त्याचा प्रयोग आपल्याला आढळत नाही. आणि पुढे आहे मुखसहित नासिका म्हणजेच अनुस्वार, जो की म होतो अनुस्वार. तेच अनुनासिक सर्व व्यंजना इथे सुद्धा येतात. ग य न न म, ग य न न म. हे उच्चारण स्थान समजलंय. भरपूर शंका आहेत तिथे ज्या की तुम्हाला यायला पाहिजेत. या चार्ट मध्ये शंका आहेत त्या तुम्ही विचारणं अपेक्षित आहे. हा ऋग्वेदी, ज्यांना शंका येतील त्यांनी रेज हँड करा. सर जे यर लव शय आणि ते ते कुठल्या स्थानाने होतं उच्चारण त्याचं? हा बरोबर, य र ल व. इथे दिलेलं आहे बघ. य कोणत्या स्थानामध्ये आहे? तालु स्थानामध्ये आहे. र कोणत्या स्थानामध्ये आहे? मूर्धा स्थानामध्ये आहे. ल कोणत्या स्थानामध्ये आहे? दंत स्थानामध्ये आहे. ल ल म्हणून बघायचं ल. स दंत स्थानामध्ये आहे, व्यंजनाच्या कॉलम मध्ये. अजून शंका यायला पाहिजे. तर माझी एक शंका आहे, हम्म. ट जे आहे जसं आपण ट ठ ड ढ न म्हणतो तसं च जे आहे त्याचं नाही होत तसं, म्हणजे टाळूच्या वर च. त्याच्यामुळे आपण स्थानाची व्याख्या काय केलेली आहे, तर एकतर जीभ त्या ठिकाणी स्पर्श करणं अपेक्षित आहे किंवा वायूचा त्या ठिकाणी स्पर्श होणं अपेक्षित आहे. ज्यावेळेस तुम्ही च च उच्चारण करता त्यावेळेस थोडीशी जीभ दाताच्या वरती लागते, काही वर्णांचं करताना लागत नाही, पण वायूचा त्या ठिकाणी स्पर्श होतो. च च जीभ लागून खाली येते. च छ. सानिका मॅम. सर माझी शंका आहे, आता जसं की आपण चार्ट मध्ये लिहिलंय की कंठ, तालू हे जे व्यंजन लिहिलेत ते हलंत आहेत, पण मूर्धा आणि दंता किंवा औष्ठवचे व्यंजन जे आहेत ते हलंत नाहीयेत, असं का? बरोबर, ही एक महत्वाची शंका आहे. याचं उत्तर असं आहे की ही टेक्निकल प्रॉब्लेम आहे, कारण की टायपिंग मध्ये गुगल इनपुटनं टाईप केलेले आहेत ते मी, त्याच्यामुळे भरपूर याचं तसे वर्ण येत नाही. जसं की उदाहरणार्थ इथे तुम्हाला घ मी टाईप करून दाखवतो. मी भरपूर प्रयत्न केला तो हलंत टाईप करण्याचा, पण मला तरी तो हलंत येत नाही, त्यामुळे ते हलंत नाही. पण जेवढे व्यंजन आहेत ते सगळेच्या सगळे हलंतच आहेत. ठीक आहे. नाही सर, व्यंजन मग काय एक असतात? थोडस मी हलंत असतात, पाय मोडकी असतात. प्रेमा मॅम. हॅलो सर. हा. हा हा तो मूर्धा जो म्हणताय ना सर तुम्ही, हम्म, आता थोडस इंग्लिशशी कम्पेअर करते आणि तिने हलंत विषयी विचारलेलं ते पण बरोबर आहे. कारण हम्म, हा जो उच्चार आहे ना फ्रिकेटिव्ह असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं. च छ हे हम्म, स्लाइट उच्चारून थांबतं तिथे. पण जिथे हम्म, मूर्धेचा जे मूर्धेचं स्थान आहे ना ते हम्म. आमच्या ह्याच्या फ्रिकेटिव्ह म्हणतो आम्ही त्यांना, म्हणजे ओके. दाताच्या एक्झॅक्ट मागे जे आपलं ह्याचा टाळूचा भाग असतो टणक, तिथे त्याचा आघात होतो. टिप ऑफ द टंगचा म्हणजे ह्याचा जिभेच्या टिपचा तिथे आघात होतो, तेव्हा ट हो ठ ड. म्हणून बरोबर, मग एकदम मूर्धेचं स्थान थोडंसं मला शंका आहे. एकदम एकदम खोलगट जो भाग आहे ना वरचा टाळूचा, मागच्या स्लाइड मध्ये. नाही नाही, खोलगट भाग तर होईल सर जिथे हे हा आता जो तुम्ही समजा इथे जिभेचं जे मध्य आहे ना सर, जिभेच्या मध्याच्या वरचा जो टाळूचा भाग आहे, हा तिथे आपण गृहीत धरू तिथे उच्चार होतात च छ ज चे, जेव्हा टाळूचा स्लाइटली थोडासा भाग खाली येतो. आणि तिने म्हटल्याप्रमाणे ते बरोबर आहे की स्लाइट उच्चार होतो, तो इतका स्पष्ट मूर्ध्यासारख्या मूर्ध्या कुठले आपण स्वर म्हटले त्यांना, आता मला शब्द येत नाही हो, त्याचा. मूर्धा मूर्धा. हा त्याच्यासारखा त्याचा उच्चार होत नाही, हो स्लाइट होतो, म्हणून त्याचे पाय मोडलेले आहेत ते बरोबर आहे.
उच्चारणावरून त्याचे पाय मोडलेले नाही आहेत, ते व्यंजन आहेत म्हणून त्यांचे पाय मोडलेले आहेत. कारण की व्यंजन आपण ज्यावेळेस पुढे शिकणार आहोत, व्यंजनाची व्याख्या, स्वराची व्याख्या, त्यावेळेस तुम्हाला ती स्पष्ट होणार आहे की त्याचं पाय मोडके का आहेत, हलंत का आहे, पण उच्चारणावरून नाहीये त्याचं हे. आणि स्थानाचं जे आहे तर दाताच्या वरती तालू आणि त्याच्यावरती इथे जो 3 नंबर दिलेला आहे या स्लाइड वरती, तो मूर्धेचं ठिकाण आहे. दुसरी एक शंका आहे महत्वाची, या चार्ट मध्ये यायला पाहिजे. 1 मिनिट राहिलेला आहे, कोण विचारू शकतंय? एकच शंका राहिलेली आहे, बाकी शंका झालेल्या. हलंतची एक शंका होती, तर व्यंजन जेवढी आहेत ती सगळी हलंत सर आहेत. सर सर तुम्ही स्वरांमध्ये अ लिहिलाय आणि पुन्हा अ3 किंवा ई3 असं का लिहिलंय? हे महत्वाची शंका आहे. तर स्वराचे एकूण 3 प्रकार आहेत, तर ते आपण आता पुढे उद्या शिकणार आहोत. ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर आणि प्लुत स्वर असे 3 स्वर आहेत. स्वराचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार आहेत. तर प्लुत स्वर जो आहे त्या प्लुत स्वराला 3चा आकडा आपण लिहित असतो. तो 3चा आकडा सुद्धा काय आहे ते आपण उद्या शिकणार आहोत. 30 सेकंद राहिलेले आहेत, इथे आपण थांबूयात. ठीक आहे. शुभरात्री सर्वेभ्या. शुभरात्री. शुभरात्री. शुभरात्री.